शिवसेनेत उभी फूट पडली त्या घटनेला आता जवळपास 3 वर्ष होत आलेत। या पक्षफुटीनंतर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची अशी ओळख बनली। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख उबाठा असा होऊ लागला। आता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शॉर्ट फॉर्म शोधून काढला। त्यांनी एसनशी असा उल्लेख शिवसेनेचा करायला सुरुवात केली। त्यावरून आता ठाकरेंची टोलेबाजी देखील जोरात सुरू झाली। या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून तामरापर्यंत, बाकी काहीच नाही। जर विधान परिषद सभागृहामध्ये पूर्ण वेळ अधिवेशन काळात हजर राहिले असते तर त्यांना कळालं असतं काय काय चर्चा झाल्या। एकनाथ शिंदेंचा पक्षाला आम्ही बिंडोक सेना म्हणतो। आम्ही बिंडोक आहोत म्हणून लोकांनी आम्हाला 40चे 60 केलेत। तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला 100चे 20 वर आणले। विधिमंडळाचं सभागृह असो अथवा राजकीय मेळाव्याचं मैदान, वाद औरंगजेबाचा असो अथवा कामराचा, ठाकरे शिंदे जेव्हा भिडतात तेव्हा मुद्दा येतो फक्त गद्दारीचा। अधिवेशनात चर्चेचा मुद्दा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या गुद्द्यावर नेला। त्यावर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत उट्ट काढलं। आपल्या पत्रकार परिषदेत ठाकरे मोजून 9 वेळा गद्दार म्हणाले आणि आपल्या पक्षाला उबाठा म्हणणाऱ्या शिंदेंच्या सेनेला त्यांनी नवं नाव दिलंय। तुम्ही गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा, अखेर सभापती महोदय तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल, हेही मी या ठिकाणी सांगतो। मी कोणी आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका। गद्दार कोण याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिलाय। पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे। शिवसेना युबीटी नाही, शिवसेना एकच आहे। दुसरी ती गद्दार सेना आहे। मी उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे। तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्या शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही। ती गद्दार एसनशी सेना आहे। तिकडे सकाळी संजय राऊतांनी शिंदेंवर गद्दारीचा शिक्का मारत पक्ष सोडून जाणाऱ्या गणेश नाईक आणि भुजबळांना कृतज्ञ ठरवलं। हे ठाण्यातले जे खासदार आमदार अस्पच्च आहेत ना, हे सगळे उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते। गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो। गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती पक्ष सोडल्यावरती काहीच टिप्पणी केली नाही। याचं कारण ते कृतज्ञ होते। शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं। मी स्वागत करतो संजय राऊत यांचं, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल आज सकाळचा त्यांचा भोंगा वाजलेला आहे। त्यामुळे माझं महत्त्व त्यांच्या आयुष्यात किती आहे हे आज दिसून आलेलं आहे। त्यांनी मला नेता केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। यात नरेश मस्केंना आपण फोन करत होतात, अरे एकनाथला सांग माझं काही नाही आहे। नाईलाजाने मला उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहावं लागतंय। आम्ही बिंडोक आहोत म्हणून लोकांनी आम्हाला 40चे 60 केलेत। तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला 100चे 20 वर आणले, हे समजून घ्या। आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कोण बिंडोक आणि कोण हुशार कळत नसेल तर त्यासाठी संजय राऊतला एकदा विचारा की हुशार कोण। भाजपचं काम होईपर्यंत शिंदेना किंमत असेल असं भाकीत उद्धव ठाकरेंनी केलंय। त्याला सुद्धा भाजप आणि शिवसेनेकडून उत्तर दिलं जाते। आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा, की ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे, एसनशी ही शिवसेना मी मानतच नाही आहे। एसनशी हा एक गट आहे, त्याच्यामुळे त्या एसनशी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही। उद्धव ठाकरेंना सध्या काही आता पुढचं भविष्य दिसत नाही, त्यामुळं त्यांना असं वाटतं शिंदेजींना डिवचलं तर शिंदेही थोडे दूर जातील आणि आपल्याला काही स्पेस मिळेल असं त्यांना वाटतं नेहमी, आणि त्यामुळे ते असे बोलत राहतात। खरं तर आता उद्धव ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याकरता काम केलं पाहिजे। आमचा पक्ष आहे का गट आहे हे थोडी ठरवणार आहेत, हे सुप्रीम कोर्ट ठरवतंय आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला मान्यता दिलेली आहे। त्या बेसवर आम्ही लोकसभा लढलेली, त्याच बेसवर आम्ही विधानसभा लढलेली आहे। मग आता पक्ष कुणाचा, नाव कुणाचं, हे जेव्हा इलेक्शन कमिशनरने आम्हाला दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे, आणि त्या आधारावर जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर, राज्यघटना मानत असाल तर, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर तुमचा विश्वास असेल तर पक्ष आमचा आहे, तुमचा गट आहे, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। शिंदेंवर वार करणाऱ्या ठाकरेंनी अधिवेशनाचाही ताळेबंद आपल्या शब्दात मांडला।
कबरीपासून कामरापर्यंतचं अधिवेशन अशा 3 शब्दात त्यांनी अधिवेशनाचा निकाल लावला. अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कानाकोपऱ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जाते ते गाणं काय हे तुम्हालाही माहिती आहे, तुमच्याही मनात ते गाणं आता घोळतंय. हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं, राज्याला मिळालं, हे या अधिवेशनाचं एक फलित मानावं लागेल. आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून कामरापर्यंत, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही आहे. कामराचं नाव घेतल्यावर साहजिकच शिंदेंच्या शिलेदारांचा राग अनावर झालाय. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठेतरी विस्तव टाकण्याचा प्रयत्न देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये होता. जनतेच्या दरबारामध्ये देखील, जनतेच्या न्यायालयामध्ये देखील जनतेनं, महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि जनतेनं हे शिक्कामोर्तब केलं की शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते. माननीय उद्धव ठाकरे साहेब जर विधान परिषद सभागृहामध्ये पूर्ण वेळ अधिवेशन काळात हजर राहिले असते तर त्यांना कळालं असतं काय काय चर्चा झाल्या, कोणती बिलं मंजूर झाली, अर्थसंकल्पावर काय चर्चा झाली. शिवसेनेतल्या बंडाला 3 वर्ष होत आली आहेत, पण ठाकरे धक्क्यातून आणि शिंदे जिंकल्याच्या भावनेतून बाहेर यायला तयार नाहीये. लोकसभा आणि विधानसभेत आगे बढो असा कौल मतदारांनीच दिलाय. तो स्वीकारून आता दोघांनीही पुढे जायची गरज आहे. भूतकाळ धुंडाळत राहिल्यास कटुतेशिवाय फार काही हाती लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.